मी काय म्हणतो काकू, 2-4 दिवस पुरीला नेईन म्हणतो. 2-4 दिवस कशाला, आता कायमच घेऊन जा. असं का म्हणता काकू? हा तुमच्या धरोहर आहे, तुमच्या लेकराची निशाणी आहे. मी यांना कसं ठेवून घेऊ? का तुझ्या बहिणीची निशाण नाही का? हे बघ, आमच्याकडं होतं नव्हतं तेवढं दवाखान्यात होतलं. पोराचा आणि सुनाचं करता करता पार कंबरड मोडलं. आता यांच्या औषधाला आमच्याकडे पैसा नाही, आणि तुला जर कटाळा आला असेल तर टाका अनंत आश्रमात. काकू, ह्यात त्या लेकराची काय चूक हो? चूक तर तुझ्या बहिणीची बी नव्हती, चूक माझ्या पोराची होती. त्यानं तोंड मारलं बाहेर आणि घेऊन आला बिमारी घरात. आता तो बी मोकळा झाला आणि ते बी मोकळं. आता एक उपकार कर, त्या पोरी इथून घेऊन जा आणि आम्हाला मोकळं कर. आत्या, कमून असं बोलता? अहो, ती नादान लेकरं आहेत. तू तर नादार नाहीस ना? मी काय म्हणते ते कळत असेल ना तुला? घेऊन जा तुझ्या घरी. होय होय, येतो मी. दे. नाते हे झाले विषारी, तुटली कशी आज दोरी. कोणी कुणासे नाता, वाटे मला सारे वैरी. नाते हे झाले विषारी, तुटली कशी आज दोरी. कोणी कुणासे नाता, वाटे मला सारे वैरी. यशोदाबाईंनी, अहो कशाला आणली ही पिढा घरात? एड्स रोगानं त्या पुरीचा बाप मेलाय, तिची आई मेली. अहो स्वतःच्या आजीने बी घरात घेतलं नाही त्यांना, आणि तुम्ही घेऊन आला. अहो खूप म्हणाले, पण हे ऐकतच नाही. बघा बाई, अहो आमचं काय, तुमचंच नवा संसार, अजून पाळणा हलायचं तुमच्या घरात. पण एवढं ध्यानात ठेवा, त्या लेकरांना बाहेर नका निघू दे. आमचे बी लेकरं खेळत असतात बाहेर. येते मी. जगने कसाले हा तर लढा, आम्हीच आमचा उचलना विडा. जगने कसाले हा तर लढा, आम्हीच आमचा उचलना विडा. ओसाड घराटे सारेच स्तब्ध. काय गो? अगं जरा इकडे ये. अहो हे काय येण्यासारखं, जरा वेळेचं भान ठेवा की. अगं 5-6 महिन्यांनी नवीन पाहुणा येणार आहे, मग अशी वेळ आपल्याला भेटेल का? माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील? काय? मला सांग, कृष्णाची खरी आई कोण होती? अहो हा काय प्रश्न झाला? नाही नाही, सांग ना तू. हे बघा, कृष्णाची खरी आई ही देवकी होती, पण त्यांचं पालन पोषण ही यशोदेनं केलं. मग तू सुद्धा यशोदा आहेस ना? त्या पिलांना पदराखाली घे, त्यांचा तिरस्कार करू नकोस. हे बघा, ते मला नका सांगू. मला त्यांची व्यवस्था जिथं करायची ना तिथं करा. मला नाही जमायचं, नाहीतर मी हे घर सोडून जाईल. अगं अगं असं एकेरीवर नको येऊ. ठीक आहे, तुझ्या म्हणण्याप्रमाणे. पण मी बाहेर गावून जाऊन येऊस तर 2 दिवस त्या मुलांचा चांगला सांभाळ कर, त्यांना त्रास देऊ नको, त्यांची काळजी घे. मी वापस आल्यावर त्यांची कुठंतरी सोय करतो. काय करता गेलो? काय झालं? बर, मी 2 दिवस गावाला चाललोय. मामीला त्रास द्यायचा नाही बरं का? मन जळते हळहळते यातनांनी तळमळते मन जळते. चिव,
चिव तुला काय होतंय? चिव थांब, मी मामीला बोलून आणते. मामी? मामी? तुला सांगितलं ना की जागा सोडून इकडे तिकडे फिरायचं नाही म्हणून. चिवला ताप भरलाय, थंडी बी वाजते. कांगऱ्याला काहीतरी द्या. तापीची गोळी. हो हो, तुझी आई पैसेच ठेवून गेली माझ्याकडं. चल, काहीतरी मरणारच आहे. मामी असं का बोलता? हे बघ, असं तोंडाला तोंड देऊ नका. जेवढं सांगितलं तेवढं कर. आणि आहे तेच काम कर. चल जा तिकडे. दीदी दीदी मला खूप थंडी वाजते ग. आपली 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 आई असते तर तिने कसं आपली आई आपल्या सोबतच आहे. मग ती दीदी ती दिसत कशी नाही? आई बाबा देवा घरी गेले. देव तर सगळीकडेच असतो. आता आई बाबा परत आपल्या अवतीभोवती असते. दीदी मला आईकडे जायचंय. मम्मी चांगली नाही, ती खूप मारते तुला आणि मला. चल आपण आजीकडे जाऊया. आजी आपल्याला मामाकडे हकलून दिले. ती पण आपल्यावर प्रेम करत नाही. दीदी चल, कुठे पण चल, पण इथे नको. अगं तुला खूप ताप आलाय. आपण नंतर जाऊ, मामा आल्यावर जाऊ. नाही दीदी चल, आपल्याला आता जायचंय. चल. नको चिऊ. नाही दीदी, आपल्याला इथे नाही राहायचं. चल, कुठे पण चल, पण इथे नको. देव पावला ग बाई. गेली ही एकदाची पिढा घरातून, झाले मोकळी. अरे काय झालं तुम्हाला बाळांनो? एवढ्या पावसात इथं काय करताय? कोण आहात तुम्ही? मी साक्षी आणि ही माझी छोटी बहीण चिऊ. अरे वा, खूप गोड नाव आहे तुमचे. पण तुमचे आई बाबा कुठे आहेत? काका, आमचे आई बाबा. अरे अरे, रडू नको. आपण शोधू त्यांना. तुम्हाला मी नेऊन सोडाल त्यांच्याजवळ, बरं का? हा, शोधू आपण त्यांना. काका, आमचे आई बाबा देवा घरी गेले. अरे अरे, तुला तर खूप ताप आहे बाळा. हा, काका, आमच्याकडे औषधासाठी पैसे नाहीये. घाबरू नका तुम्ही. आता काका आलाय ना, तुम्हाला दवाखान्यात घेऊन जाईल, तुम्हाला गोळ्या औषध देईल. हा, तुला थंडी वाजत असेल बाळा, हे पांघर स्वेटर एवढं. हा, घाबरू नका. चला बरं, चला उठा, आपण घरी जाऊ आपल्या. हा, तिथून दवाखान्यात जाऊ. वाटते अजूनी पहाट झालीच नाही. वाटते अजूनी पहाट झालीच नाही. विक्रम, नेमका कधीपासून ताप आहे या मुलीला? काही कल्पना नाही डॉक्टर साहेब. या मुली मला रात्री भेटल्या, यांना कोणीही नाही. अच्छा, कुठे भेट? विक्रम, मला वाटतं हिच्या रक्ताच्या काही तपासण्या कराव्या लागतील, कारण तिला टायफॉइड किंवा कावीळ असण्याची शक्यता आहे. काय हरकत नाही डॉक्टर साहेब, करून घ्या ना. पण अंदाजे किती वेळ लागेल त्याला? तुम्ही बसा थोडा वेळ बाहेर, मी लगेच करून घेतो. बरोबर, ठीक आहे, बसतो मी, करून घ्या लवकर. औषध घेऊन जाऊ, बरं का? व्यवस्थित नाही बघ डॉक्टर साहेबांकडे. चल.
विक्रम, मी हे काय पाहतोय? काय झालं? बाळांनो, तुम्ही थोडं बाहेर थांबा थोडं वेळ. चल, बाळा बाहेर बस. मी आलो. गोळ्या घेऊन डॉक्टर साहेब. तुम्हाला या मुली कुठं भेटल्या? का काही रिपोर्ट मध्ये प्रॉब्लेम आहे का? हो, प्रॉब्लेमच आहे. ती मुलगी HIV पॉझिटिव्ह आहे. तिला ताबडतोब तिच्या नातेवाईकाच्या स्वाधीन करा. अहो, पण डॉक्टर साहेब त्या मुली आणत आहेत. त्यांचे आई वडील देवा घरी गेलेच ते सांगतात. हे परमेश्वरा, तुझी लीला खूप आघात आहे रे. बरोबर तू त्यांना माझ्याकडे पाठवलंस. तुम्ही हा धोका पत्करू नका. एक मित्र या नात्याने तुम्हाला मी सल्ला देतो, लवकरात लवकर ही पिढा घालून टाका. वा डॉक्टर साहेब, मित्र म्हणता काय सल्ला देता? तुम्ही डॉक्टर आहात ना, तुम्ही रोगाला जीवदान देता ना, मग तुम्हीच असा सल्ला देता म्हणजे? अहो, तुमच्या डॉक्टरवर काय लोकांनी विश्वास ठेवा. अहो, तुम्ही रोगाला धीर आणि मदतीचा हात द्यायला पाहिजे. तुम्ही तर उद्या मरणाऱ्या रोगाला आजच मारण्याचा प्रकार करीत आहे डॉक्टर साहेब. डॉक्टरकीचं शिक्षण घेऊन तुम्ही लोकांनी ना दुकान मांडले, दुकान. भावनेची, नैतिकतेची कत्तल करत आहात. ही पिढा घालण्याची भाषा आहे ना डॉक्टर साहेब, की तुमच्या तोंडात शोभत नाही. तुमच्या लक्षात यायला पाहिजे होतं की मी अशाच HIV बाधित मुलांचा आश्रम चालवतोय, त्यांची सेवा करतोय, तेही कुठलाही मोबदला न घेता. आणि तुम्ही डॉक्टर असून सुद्धा अशी पिढा घालण्याचा मला सल्ला देता. वा डॉक्टर साहेब, तुमच्या आभारच मानले पाहिजे. आय एम सॉरी विक्रम, मला थोडं दुखायचं नव्हतं. विक्रम, ऐक ना. सॉरी. मुलांनो, तुम्ही जा आता मध्ये, मी येते. हा, का हो, या मुली कोण? अगं, ती साक्षी आणि चिव आजपासून आपल्या सोबत राहणार आहे. आपल्या सोबत? अगं, यांच्यापैकीच आहे. आणि मुलींनो, ही तुमची जेवी काकू बर का? देव तरी कोणाकोणाची परीक्षा घेईल, कोण जाणे. अगं जयू, तू तुझ्या देवाला नंतर बांध, अगोदर त्यांना काहीतरी खाऊ घाल. मी तोपर्यंत काय करतो, या दोघींची रजिस्टर नोंद करून घेतो. हा, यशोदा, काय हो? अगं पोरी कुठे गेल्या? त्या त्यांच्या आजी सोबत गेल्यात. काय? मग मी खोटं बोलते? तसं नाही, त्या दिवशी म्हातारी खूप त्रागा करीत होती. आज कस का पाना फुटला? ते बघा, ते सर्व सोडा. तुम्ही तोंड हात पाय धुवा, मी जेवायला वाटते. हो. जीवनाच्या बागेमधली ही गोजीरवाणी फुले, जीवनाच्या बागेमधली ही गोजीरवाणी फुले. नसे भीती आम्हा कोणाची, आभाळ आमचे खुले. नसे भीती आम्हा कोणाची, आभाळ आमचे खुले. जगण्याच्या आनंदाशी ही नाळामुची जुळे. जीवनाच्या बागेमधली ही गोजीरवाणी फुले, जीवनाच्या बागेमधली ही गोजीरवाणी फुले.
आयुष्याच्या फळ्यावरती संस्कारांचे धडे, हसत खेळत सुटत जाईल नशिबाचे हे कोडे. आयुष्याच्या फळ्यावरती संस्कारांचे धडे, हसत खेळत सुटत जाईल नशिबाचे हे कोडे. उदराच्या अंगणी शिंपू अमृताचे सडे, उदराच्या अंगणी शिंपू अमृताचे सडे. नशिबाच्या हातात दोरी घड जे जे घडे, घड जे जे घडे, घड जे जे घडे, घड जे जे घडे. जीव जेव ना. अगं जेव ना. नको दीदी, मला भूक नाही. तू जर असंच करत राहिलीस तर आणखीन आजारी पडशील. खरंच नको ग, मला काहीच गोड लागत नाही. सारखी आईची आठवण येत असते. जीव, तू खोटं बोलतेस. तुला आईची आठवण येऊच शकत नाही. असं कसं म्हणतेस ग शकूताई? अगं बघ ना, जी मुलगी आईवर इतकं प्रेम करते ती आईचा शब्द कसा मोडू शकेल? रात्री तुझी आई माझ्या स्वप्नात आली होती. खरं सांगतेस छकुलीताई? मग मी काय खोटं बोलते का? अगं ती फक्त माझ्या स्वप्नातच आली नव्हती, तर माझ्याशी चक्क बोलली सुद्धा. काय म्हणाली ती तुला? ती मला म्हणाली की जीवला वेळोवेळी जेवण देत जा, आणि जर तू ऐकलं नाही तर ती तुला कधी कधीच बोलणार नाही. नाही नाही, मी ऐकेन आता आईचं. रोजच्या रोज जेवत जाईल आणि औषध गोळा सुद्धा रोज घेत जाईल. साक्षी कुठे? जया, साक्षी कुठे आहे? साक्षी? हा, अहो आता इथंच तर होती ना ती. कुठे गेली मग? चल चल बाहेर बघू आपण तिला. बेटा साक्षी, किती वेळ झालं ग आम्ही तुला शोधतोय. तू एकटी इथं काय करतेस हॉलमध्ये? आणि बाहेर पाऊसही पडतोय किती. काय जया, तुम्ही दोघी इथं बसलात होय? अहो किती वेळ झालं बघा ना, इथं हॉलमध्ये बसले ही. तू तरी मला सांगायचं ना, मी शोधतोय वेड्यासारखं बाहेर. काका, देव एवढा कठोर कसा? आधी त्यांनी माझ्या बाबांना नेले, मग आईला, आता जीवलाही न्यायचा प्रयत्न करतोय. नाही बाळा, तसं नाही बोलायचं. तसं नाही बोलायचं. मला सर्व माहित आहे काका. जीवला पण तो रोग आहे, आता ती पण तसं नाही बोलायचं बाळा. आम्ही आहोत ना, तुला काही होऊ देत नाही. काका, खोटं आश्वासन देऊ नका. हे सारं होणारच आहे. मरण कुणालाही चुकले नाही. फक्त एक काय, त्याला सामोर जाण्यासाठी आम्हाला तयार करा. म्हणजे आम्हाला मृत्यू जवळ करताना भीतीही वाटणार नाही आणि त्रासही होणार. बरं चला, खूप उशीर झालाय. अगं जया, तू आणखीन इथंच आहेस का? काय झालं आता? खरंच आपण या मुलांना नाही वाचू शकणार का? सध्या तरी या रोगावर औषध उपलब्ध नाही बघ.
शास्त्रज्ञ खूप प्रयत्न करतायत या रोगावर प्रतिबंधक लस काढण्याची, पण त्यांना आणखीनही यश आलेलं नाहीये. पहा ना, चूक कोणाची आणि शिक्षा कोणाला. अविचारीपणाचे लक्षण आहेत बघ जयू, पण त्याचे परिणाम त्या मुला मुलींना भोगावे लागतात. पहा ना, या चिमुकल्या मुलांना या रोगाची बाधा चढली आणि तीच मुलं आपल्या समोर कळत नकळत होत चालली येतो. त्यांच्या या लहान जीवाची तडफड पाहून माझ्या जीवाची कालवा काल होती बघा. प्रकाशमान व्हायच्या अगोदरच ज्योत विझून जावी अशीच परिस्थिती आहे ना. आता काळीच घट्ट करूनच येणाऱ्या दिवसाला सामोरे जावे लागणार आहे. पण तू जर जास्त विचार करशील तर आजारी पडशील. तू जर आजारी पडलीस ना तर या मुलाकडे कोण लक्ष देणार. चल चल, खूप उशीर झालाय, चल झोपू आता. अरे अभि, इकडे ये. का रे अभि, तू एकटाच खेळायलास, बाकीचे कुठे गेले. माझ्या संग कोणीच नाही खेळायला. का? तुझी तब्येत खराब आहे म्हणून सगळे आताच आले. काय म्हणतोस, तू खेळ, येतो मी आलो. ए बाळा पिलू, उठणार रे बाळा, तू रडू नकोस ग. तू आता येतील काका, तुला दवाखान्यात घेऊन जातील बरं का. पिलू उठ ना तू. कशी कंडिशन आहे आता. अहो बघा ना, खूप वेळ झाली, ती काहीच बोलायला गेली हो. तिची खूप स्थिती गंभीर आहे, तिला लगेचच हॉस्पिटल मध्ये घेऊन जावं लागलो. चला ना पटकन. थांब थांब, फोन लावतो मी. हा हॅलो, ॲम्ब्युलन्स. हा हा, लवकर या ना इकडे. हो हो, लवकर या. हा हो, चला चला, ॲम्ब्युलन्स येते, आपण खाली जाऊन थांबू. चला. क्षणात हरवून गेल्या परतीच्या साऱ्याच वाटा, जाऊ कुठे आता मी, नाहीच कोणी त्राता. कळले होते जरीही, शोधित गेलो बहाणे, आता जरी कळाले, सांगू पुन्हा हे गऱ्हाणे. क्षण उरले तेही सरले, साराच अंधार आता. उषकाल होता उषकाल होता उषकाल होता उषकाल होता उषकाल होता उषकाल होता.
आपण उत्सुक असाल ती आनंदाची बातमी कधी बाहेर येते हे पाहण्यासाठी. आता थोड्याच वेळात सीएम साहेब आजोबा होणार आहेत. आता उत्सुकता लवकरच संपेल. हेच पाहायचे की ते मुलाचे आजोबा होतात की मुलीचे आजोबा होतात. बाधित मुलीचा करुण अंत झालाय, याबद्दल आपणास काय वाटतं? तिथं कोणाला नातू झालेला नाहीये, तिथं जीव गेलाय, जीव एक जणाचा. पण तुम्हाला काय त्याचं देणं घेणं? तुम्हाला फक्त तुमचा TRP वाढवायचा आहे. अरे मंत्र्याला नातू होणार पण तुम्ही सकाळपासून बिना अन्न पाण्याचे ताटकळत उभ्या. तिला प्रसव वेदना कमी, पण तुम्हाला उत्सुकता जास्त. अरे तुम्हाला जर परवानगी दिली ना, तुम्ही अख्खं लाईव्ह कव्हरेज कराल डिलिव्हरीचं. कारण तुम्हाला कोणाच्या वेदनेशी काही देणं घेणंच नाही. पण फक्त एकदा या खांद्यावरचा कॅमेरा हातातला माईक बाजूला ठेवून माणूस म्हणून समोर या. अरे तुम्ही सुद्धा समाजाचे काहीतरी देणेकरी लागता रे. बघा या समाजाकडे भरपूर बातम्या मिळतील तुम्हाला. आज परत एकदा मृत्यूने विजय मिळवलाय. मी म्हणतो काय दोष आहे त्या निरागस मुलींचा, ज्याची शिक्षा ते आधी ते भोगतायत. का शासनाला जाग येत नाही? का शासन त्यासाठी कुठली योजना काढत नाही? अरे खपू द्या तो काळा पैसा तिकडं, राहू द्या ती लोकपाल बिलायची लढाई. आंदोलन करण्यासाठी भरपूर विषय आहेत तुमच्याकडे. मी म्हणतो का कोणी याच्या बाधित मुलांसाठी रस्त्यावर उतरला नाही आजपर्यंत? परदेशी दौरे फिरून झाले असतील तर सांगा त्यांना, आपल्याही अंगणात चक्कर मारा, दुःख जाणून घ्या त्यांची. अरे निवडून दिलंय त्यांनी तुम्हाला, माणूस म्हणून माणसाकडे बघ. आज एक शिव गेली, उद्या दुसरी जाणार आहे. पण जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत तरी त्यांच्या पाठीवरनं मायाचा हात फिरवा. काही चुकी नसताना मृत्यू त्यांच्या डोळ्यासमोर उभा आहे. त्यांच्या जीवनाची उशकाल होता राहून गेलेली. आता जरी कळाले सांगू पुन्हा हे गऱ्हाणे, क्षण उरले तेही सरले साराच अंधार आता. उषकाल होता होता, उषकाल होता होता, उषकाल होता होता. उषकाल होता होता, उषकाल होता होता. नमस्कार. आज आपण एका HIV बाधित मुलीचा करुण अंत कसा झाला हे पाहिले. एकीकडे शासन निरोगी भारताची घोषणा करते, HIV साठी जनजागृती केली जाते, यावर लाखो रुपयाची उधळपट्टी होते.
मात्र या HIV पीडितांना कुठली आर्थिक मदत केली जात नाही. या जिल्ह्याला एकूण 8 मंत्रिपदे लाभलेली आहेत, परंतु या जिल्ह्याचे दुर्दैव असे की या जिल्ह्यात काय चाललंय हे पाहायला कोणालाही वेळ नाही. त्यांना या HIV पीडितांच्या वेदना कुठून कळणार? आपला स्वतःचा उदो करून घेण्यासाठी लाखो रुपयांची डिजिटल बॅनर लावली जातील. नाही ते उत्सव साजरे केले जातील, पण या आश्रमाला मदत करायला कोणीही पुढे आलेलं दिसत नाही. भाषणबाजीच्या जोशात एखादं गाव दत्तक घेण्याची घोषणा करतील, पण या पीडित मुलांना सहारा देण्यासाठी, निवारा देण्यासाठी कोणीही पुढे आलेलं दिसत नाही. या मुलांना जगण्याचा अधिकार आहे, तो हिरावून न घेता त्यांच्यात जगण्याची उमेद निर्माण करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. वाढदिवसाच्या पार्ट्या हॉटेलवर न साजऱ्या करता या मुलांच्या सोबत साजऱ्या केल्या तर त्यांनाही जगण्यातला आनंद उपभोगता येईल. आपल्याही आयुष्यातला एक दिवस त्यांच्यासाठी दिल्याचं पुण्य आपल्या गाठी येईल. अस्तित्वात असलेल्या व नसलेल्या संस्थांना शासनाद्वारे लाखो रुपयांची खिरापत अनुदानाच्या स्वरूपात वाटली जाते. असे एखादे अनुदान अशा सेवाभावी संस्थेला देण्याची तरतूद शासन स्तरावर होणे गरजेचे आहे. ही मुले जगू इच्छितात, त्यांना जगवा, जगू द्या, मदतीचा हात द्या, प्रेमाचा ओलावा निर्माण करा आणि या कोमेजून जात असलेल्या फुलांना आयुष्यात एकदा भरभरून हसण्याची, फुलण्याची संधी द्या. जीवनाची प्रभात होण्यापूर्वी त्यांच्या आयुष्यात दाट काळोखाची रात्र येऊ नये यासाठी आपण सर्वांनी पुढे येण्याची गरज आहे. मी संतोष वारे, कॅमेरामन प्रदीप मुजमुलेसह मी राम पाळवदे, कॅमेरामन ज्ञानेश्वर चव्हाण. पुन्हा भेटूया बातमीपत्रात. नमस्कार. जगने कसाले हा तर लढा, आम्हीच आमुचा उचलना विडा. जगने कसाले हा तर लढा, आम्हीच आमुचा उचलना विडा. ओसाड घरटे सारेच स्तब्ध, सांगू कसा ना ओठात शब्द. कुणीतरी म्हटलंय, मोडलेल्या माणसांची दुःख ओली झेलताना त्या अनाथांच्या उशाला दीप लावू झोपताना. कोणती ना जात ज्यांची, कोणताना धर्म ज्यांचा, दुःख भिजले 2 अश्रू माणसांचे माणसांना. दुःख भिजले 2 अश्रू माणसांचे माणसांना.